शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे ते शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील नव्हे तर इतर सगळेच पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये हिंगोली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर उपस्थित होते। आपल्यासोबत आमदार बांगर आहेत। दादा, खरं तर नुकतीच बैठक पार पडली, नेमकी बैठकीमध्ये चर्चा काय झाली? चर्चा काय, पक्ष वाढवीसाठी ती बैठक होती। BLO चा विषय होता। परत दोन त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की BLO नेमायचे आहेत आणि त्या अनुषंगाने श्रीकांत शिंदे साहेब असतील, गुलाबराव पाटील असतील आणि सामंत साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती मीटिंग घेण्यात आली आणि गाव तिथे शाखा फलक आहे का, सर्व सदस्य नोंदणी आहे का, या माध्यमातून ती बैठक त्या ठिकाणी पार पडली। कुठेतरी ती बैठक वादळी झाल्याची बाहेर चर्चा आहे, नेमकं बैठकीमध्ये खरंच काय घडलं का? नाही, कुठल्याही प्रकारची वादळी वगैरे काही नाही। जे पक्ष संघटनेमध्ये काम करतात त्या माणसाला न्याय देण्याचे यावं असं श्रीकांत शिंदे साहेबाकडे सर्वच कार्यकर्त्याचं ग्राण होतं। पण श्रीकांत शिंदे साहेब एक हुशार नेता आहे, त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही कोण चांगला आणि कोण वाईट, त्या पद्धतीने ते निर्णय घेतील। आगामी आता निवडणुका लागतील, तुमचं सगळं शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हिंगोली जिल्हा ओळखला जातोय, सगळीकडे बघूया जिल्हा परिषद येणाऱ्या काळामध्ये काय सिच्युएशन आहे? आम्ही त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतवर एक हाती सत्ता ही शिवसेनेची 100% येणार आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। कारण की कामच आम्ही असं करतो की कामाच्या ताकदीवरती त्या ठिकाणी आम्ही सर्व मतदार बांधवाकडे जातो आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये मी तर खास करून सांगेन की हिंगोली जिल्हा शिवसेनेचा, शिंदे साहेबाचा बालेकिल्ला। तुम्ही खरं तर तिथं बोलताना एक तुमचा व्हिडिओ बाहेर आला की जे काम मंत्री करत नाहीत त्यांची हकालपट्टी करा, नेमकं काय होतं? कुणावरती नाराजी आहे, कुणाला इशारा आहे? हे जे काही मंत्री तुम्हाला सांगतो असतील त्या मंत्र्यांना त्या दिवशी श्रीकांत शिंदे साहेबांच्या समोर मी बोललो, पण काम करायला पाहिजे। साहेबांनी एवढी मोठी आपल्या खांद्यावरती संधी दिली, आपण आपल्या विधानसभा पुरतं मर्यादित नाही, मंत्री म्हणल्याच्या नंतर मला तरी असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पिंजून काढायला पाहिजेत आणि शिवसेना वाढीसाठी आपण काम केलं पाहिजे। आपण तर आपल्या मतदारसंघात आहोतच, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये काय चाललंय, बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय, मला वाटतं मंत्र्यांनी त्या पद्धतीचं काम करायला पाहिजे। सर्वसामान्य कार्यकर्त्याचा फोन उचलायला पाहिजे। जर आमदाराचा कोणी जर फोन उचलत नसेल तर मला वाटतं अशा मंत्र्यांना मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही। ते मराठवाड्यातले आहेत की मराठवाड्यातल्या बाहेरचे? नाही, एक ध्यानात ठेवा, जे कोणी मंत्री असतील त्यांना हे कळून चुकेल आणि सन्माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब याच्यामध्ये त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही। तळागाळातला नेता आहे, सर्वसामान्याचा नेता आहे, जसं त्यांच्या पायाला भिंगरी आहे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या पायाला भिंगरी आहे, मला वाटतं त्याच पद्धतीने या मंत्र्यांनी सुद्धा हिंडायला पाहिजेत। पण कुठेतरी फक्त आपला मतदारसंघ धरून बसायचं, मला वाटते की हे चुकीचं आहे। एक मराठवाड्याचे नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आलेली आहे का मराठवाड्याची? आता मला असं वाटते की माझ्यावर मागच जबाबदारी देणार होते आणि तुम्ही बघितलं, माझ्याकडे लातूरची जबाबदारी दिली, माझ्याकडे संभाजीनगरची जबाबदारी दिली, पण मी साहेबाला सांगितले नाही की साहेब माझ्या जिल्ह्यामध्ये मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि जिल्ह्यामध्ये मी छोटा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये मी माझं काम बघतो। निश्चितच हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, जी काल बैठक झाली नांदेडमध्ये। त्या बैठकीमध्ये कुठेतरी जे एक चर्चा बाहेर आली होती की ते व्हिडिओ बाहेर होता, कुठल्या तरी मंत्र्यावर त्यांची नाराजी आहे का ती नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत, सर्व निवडणुकीवरती जे आहे ते आम्ही शिवसेनेचाच भगवा फडकून असल्याची प्रतिक्रिया आमदार बांगर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन सायनाथचा मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।